हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वचनात सांगत आहे की सर्वदा आनंद करा. प्रभूने आपल्याला हे नवीन वर्ष दिलेलं आहे. आपण किती जण आनंदित आहोत? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. क्षणभर आपण शांत होऊया. आज आपण या मंदिरात आलेलो आहोत प्रभूला गौरव आणि स्तुती देण्यासाठी. परंतु येताना अनेक असे विचार आपण डोक्यात घेऊन आलेलो आहोत. आपण आजारी असू, कदाचित आपण परमेश्वरावरती रागावलेले देखील असू, कारण आपल्या इच्छेनुसार काही गोष्टी घडल्या नाहीत. परंतु इर्मयाच्या पुस्तकात प्रभू येशू सांगत आहे की तुम्हाविषयीच्या योजना मला माहीत आहेत. तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याची मी योजली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या या वचनावरती आपण विश्वास ठेवून सर्वप्रथम त्याला जोरदार टाळ्या देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड जीसस. थँक यू जीसस. वी गिव्ह यू प्रेज ओ लॉर्ड जीसस. हालेलुया लॉर्ड. प्रभू येशू आपल्याला वचनात सांगत आहे की त्याने आपल्याविषयीच्या सगळ्या योजना आधीच केलेल्या आहेत. मग आपल्याला भिण्याची काहीच गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. गौरव स्तुतीला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. नीतिसूत्राच्या बोधवचनात सांगितलेलं आहे की सोने आणि चांदी शुद्ध करण्यासाठी एक रसायन वापरतात, परंतु लोकांची मने परमेश्वर शुद्ध करतो आणि त्यातील निरर्थक गोष्टी तो काढून टाकतो. हे प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत तुला गौरव आणि स्तुती देण्यासाठी. परंतु आम्ही अपात्र आहोत. आमच्यामध्ये अनेक अशी निरर्थक गोष्टी आहेत. अशा सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला तुझ्या गौरव स्तुतीपासून दूर करत आहेत त्या तू काढून टाक हे प्रभू. आणि आम्हाला एक शुद्ध पवित्र हृदय तू या क्षणाला दे. आमच्याकडून घडलेल्या सगळ्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. आम्ही पापी आहोत. आम्ही तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. जीसस. होय प्रभू येशू, आम्ही पापी आहोत. आम्हाला क्षमा कर येशू राजा. हालेलुया, हालेलुया. यशायाच्या पुस्तकात प्रभू येशू सांगत आहे की मी आणि मीच तुमची पापे धुतो. हालेलुया, हालेलुया. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुमचे पापी लक्षात ठेवीत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू खूप दयाळू आहे. जेव्हा जेव्हा आपण त्याच्याकडे पाप क्षमेसाठी जातो तेव्हा तो आपल्याला क्षमा करतो आणि आपल्याला तो त्याच्या व्यंगेत घेत असतो. आपण एका कोऱ्या कागदाप्रमाणे नवीन बनून जातो. आपल्या प्रभूच्या दयेबद्दल जोरदार टाळ्याद्वारे त्याला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. वी प्रेज यू लॉर्ड जीसस. वी गिव्ह यू ग्लोरी ऑलमाइटी लॉर्ड. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. स्तोत्र संहिता 46 मध्ये म्हटलेले आहे की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. हालेलुया. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा परमेश्वर सतत आपल्याला मदत करण्यासाठी त्वरेने पुढे येत असतो. म्हणूनच पृथ्वी उलतीपालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागरांच्या लाटा गरजून उसळल्या. त्याच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. खरोखर आपला प्रभू खूप महान आहे. जेव्हा जेव्हा आपण संकटात दुःखात असतो, आपल्या जीवनात आजार दुःख हे नेहमी येणार, परंतु परमेश्वर जर आपल्या जोडीला असेल तर आपल्याला भिण्याची काहीच गरज नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तो आपली साथ कधीच सोडणार नाही. अशा महान प्रभूला आपण जोरदार टाळ्याद्वारे धन्यवाद देऊया. त्याने आपल्यावरती केलेले सर्व उपकारांबद्दल आपण त्याचे आभार मानूया. हालेलुया लॉर्ड. वी गिव्ह यू प्रेज ऑलमाइटी लॉर्ड जीसस. तू महान प्रभू आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस.
खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू है यीशु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू है यीशु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। Hallelujah. Thank you, Jesus. We give you praise, Almighty Lord. आपण दोन्ही हात उंच करून प्रभूला गौरव देऊया. थँक यू जीसस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुला धन्यवाद देतो कारण तू महान असा प्रभू आहे, सुत्त मेंढपाळ आहे. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तू जीवनाचा प्रकाश आहेस. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. स्तोत्र संहिता 34 मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. हालेलुया. हालेलुया. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल. दीने ऐकून हर्ष करतील. हालेलुया. हालेलुया. तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याची महती वर्णूया. हालेलुया. 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 मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवटणार नाही. हालेलुया. हालेलुया. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. आज आपण जिवंत आहोत आणि परमेश्वराची स्तुती आराधना करीत आहोत. हा श्वास आपण या क्षणाला घेत आहोत, ही परमेश्वराची देणगी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर वरती आहेत, ऑक्सिजन घेत आहेत, परंतु परमेश्वराने या क्षणापर्यंत आपल्याला चांगलं निरोगी आरोग्य देऊन त्याची गौरवस्तुती करण्यासाठी या मंदिरात उपस्थित केलेला आहे. सर्व संकटापासून, दुःखापासून तोच एकमेव परमेश्वर आपल्याला मोकळं करणार आहे. तो परमेश्वर ज्याने आपल्यावरती अनेक असे उपकार आजपर्यंत केलेले आहेत,
ते सर्व उपकार आठवून आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊया. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू महान असा प्रभू आहेस. तू आमच्यावरती अनंत उपकार केलेले आहे. ते प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू महान आहेस. आपण टाळ्याद्वारे हात उंच करून त्या प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया लॉर्ड जीसस. होय प्रभू, तू महान आहेस. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू आमच्यावरती उपकार करणारा प्रभू आहेस. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस. प्रेज यू लॉर्ड. महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु हर दर सहूंगा. तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु हर दर सहूंगा. पर मैं तेरे वचनों को बांटता ही रहूंगा. पर मैं तेरे वचनों को बांटता ही रहूंगा. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. महिमा महिमा हो तेरी, 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 महिमा महिमा हो तेरी. Thank you, Lord Jesus. We praise you, Almighty Lord Jesus. We give you glory, Lord. आभारी येशू राजा. Thank you, Jesus. Praise you, Lord. धन्यवाद येशू राजा. Hallelujah. Praise you, बाबा पित्या. Thank you, Jesus. Hallelujah, Lord Jesus. Glory Lord Jesus. Thank you Jesus. या क्षणाला आपण अगदी शांत होणार आहोत. शक्य असल्यास आपण आपल्या गुडघ्यावरती जाणार आहोत. इब्री लोकास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की तो या काळात शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने सर्व गोष्टीचा वारस करून त्याला ठेवले आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. तोच पवित्र आत्मा या अतिपवित्र साक्रामेंतामध्ये आपल्या समोर हजर होणार आहे. त्या प्रभू समोर जाण्याआधी आपण आपलं मन त्या प्रभूकडे वळवूया. आपण आपल्या शरीराने नव्हे तर आपलं हृदयाचा नजराणा घेऊन त्या प्रभूकडे येणार आहोत. अगदी नम्र भावे आपण साक्रामेंतासमोर नतमस्तक होणार आहोत.
पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती म्हणजे पवित्र आत्मा या क्षणाला आपल्यामध्ये उपस्थित आहे. जकर्याच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की तुझ्या शक्तीने आणि तुझ्या बलाने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल. होय प्रभू परमेश्वर, आज आम्ही आमची नजर तुझ्याकडे लावत आहोत. आम्ही तुला सोडून कुठेही जाऊ, कारण सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्या जवळ आहेत. प्रभू परमेश्वर, आम्ही आमच्या बलाने आणि शक्तीने काहीही करू शकत नाही. Yes, my Lord. आम्हाला तुझ्या आत्म्याची गरज आहे. आम्ही तुझ्याशिवाय अपूर्ण आहोत पित्या परमेश्वरा. Yes, my Lord Jesus. आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रभू परमेश्वरा, जसा पवित्र आत्मा शिष्यांवरती उतरला अगदी त्याच पद्धतीने आज आम्हा प्रत्येकाच्या हृदयात तुझ्या पवित्र आत्म्याचं आगमन कर रे प्रभू. Yes, my Lord. आम्हा प्रत्येकांना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त कर. होय प्रभू येशू. पवित्र आत्म्या, तुझ्या कृपादानांचा वर्षाव, तुझे दान घेऊन तू या क्षणाला आम्हा प्रत्येकामध्ये ये. आपण आपले हात त्या प्रभू समोर उघडूया आणि आपण प्रत्येक जण त्या पवित्र आत्म्याची मागणी करणार आहोत. ती दानं आपण प्रभूकडे मागणार आहोत. संयम, विशेष करून हे प्रभू परमेश्वर, आम्हा प्रत्येकानं तुझ्या दानांचा या क्षणाला आम्हा प्रत्येकामध्ये वर्षाव कर. होय प्रभू येशू राजा. हो रियाला बरशी किती रियाला जीसस हिरा बाता कर. Come with your fire, Lord Jesus. तुझ्या अग्नीचा वर्षाव या क्षणाला इथे कर. आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. हो रियाला बरशी किती रियाला जीसस. Kindle in us the power of your love. Hallelujah, Lord Jesus. Praise you, Almighty Lord Jesus. Hallelujah, Yeshu.
worship you, Lord Jesus. Ori ala bara santa karabra. Ira bata kara Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. Ori ala bara shikiri ala la. Ura ala bara santiri ala la. Jesus, Jesus. Hallelujah, Lord Jesus. Ori ala bara santa karabata. Jesus. Yeshu Raja. Hallelujah, Jesus. Almighty Jesus. Yeshu, Yeshu. देवाचा पवित्र कोकरू जो आपल्यासाठी त्या क्रुसावरती वधिला गेला, त्या येशू समोर आपण आलेलो आहोत. अगदी नम्र होऊया त्या प्रभू समोर. प्रकटीकरणामध्ये म्हटलेलं आहे की तेव्हा राजासन, वडील मंडळी व 4 प्राणी यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगाने युगे आमच्या देवाची आहेत. हालेलुया जीसस. आपला प्रभू सर्व गौरव आणि आराधनेस पात्र आहे. तो आपला मेंढपाळ आहे. तो आपला प्रकाश, आपला स्वामी आहे. अगदी आपण त्याच्या समोर नम्र होणार आहोत. आपले सर्व दुःख, सर्व आजार, सर्व नैराश्य, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या नोकरीच्या ज्या काही चिंता आहेत, आपलं जीवन विशेष करून आपण त्या प्रभू समोर अर्पण करणार आहोत. प्रभूची आपण आराधना करणार आहोत. ज्या पद्धतीने राजासनाजवळ ती वडील मंडळी त्याच्या भोवती उपडे पडले, अगदी त्या पद्धतीने आपण प्रभू समोर अगदी लीन आणि नतमस्तक होऊन त्याची आराधना करणार आहोत. आपल्या मुखात येणारे शब्द आपण वापरून त्याची आराधना करूया. हालेलुया जीसस. होरी आला बारशिकितीरी आला ला जीसस. वी वर्शिप यू ऑलमाइटी लॉर्ड जीसस. वी कम इन योर इनर कोर्ट्स ओ लॉर्ड टू वर्शिप यू लॉर्ड जीसस. फॉर यू आर मर्सीफुल एंड माइटी लॉर्ड जीसस. आम्ही तुझी आराधना करत आहोत ते प्रभू. तुझ्या अगदी अतिपवित्र अशा राजासनासमोर आम्ही येत आहोत ते प्रभू येशू. तू सर्व आराधनेस पात्र असा प्रभू आहेस. तू आमचा मेंढपाळ आहेस. तू आमचा प्रकाश आहेस प्रभू येशू. होरी आला बारशिकी तिरी आला ला जीसस. वी वर्शिप यू ऑलमाइटी लॉर्ड जीसस. हालेलुया येशू. तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा यीशु. तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. सच्चाई है तो ही जिंदगी का रास्ता, तुझसा नहीं कोई. तू है हमारा बादशाह, बादशाह, बादशाह यीशु. तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा यीशु. तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. करुणा का तू सागर, महिमा का तू है राजा. सांसों में समाकर मेरे दिल में
माझा करते हैं अर्पण तुझे, ये जिस्म और रूह जा। यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा। यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा। सच्चाई है तू ही, तू जिंदगी का रास्ता, तुझ सा नहीं कोई। तू है हमारा बादशाह, यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा। यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा। ये आसमां गाए जमी करते हैं ये महिमा तेरी। ये आसमां गाए जमी करते हैं ये महिमा तेरी। ये आसमां गाए जमी करते हैं ये महिमा तेरी। जमी करते हैं ये महिमा तेरी। यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा। यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा। यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा। अगदी शांत अशा वातावरणात आपण प्रभूच्या सानिध्यात बसून घेऊया. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रिय बंधू भगिनींनो, सुंदर अशा स्तुती गौरवाद्वारे आपण प्रभूच्या अगदी समीप आलेलो आहोत. आज ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करत आहे, बॅप्टिझम ऑफ जीसस. आणि आजच्या दिवशी येशूचं बाप्तिस्म्याचा गहन अर्थ काय आहे आणि त्याला जोडलेली विविध अशी उदाहरणं जी आहेत त्या अंतर्गत आपण चिंतन करणार आहोत. लोकच्या शुभवर्तमानातील अध्याय 4 वचन 18 मध्ये आपण प्रभू वचन ऐकतो. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक बाई दुकानामध्ये गेलेली होते आणि दुकानामध्ये तिला जे हवं होतं त्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे साइन बोर्ड्स तिने पाहिले, कॅप्शन्स तिने पाहिले. आणि कॅप्शन्स बघत असताना तिने बघितलं की त्यामध्ये मानवी जीवनाची मूल्य ही अंतर्भूत केली गेलेली होते. आणि अंतर्भूत केलेली मूल्य पाहत असताना तिने दुकानदाराला सांगितलं की मला ही जीवनमूल्ये जे आहेत त्यामध्ये प्रेम होतं, दया, शांती, आपुलकी, सहानुभूती, जी पवित्र आत्म्याच्या विविध प्रकारच्या दाणांमध्ये आणि फळांमध्ये आपण अनुभवतो, अशा प्रकारे त्या दुकानामध्ये ती व्यवस्था होते. म्हणून ती दुकानदाराला म्हणाली की मला हे सर्व पाहिजे. आणि दुकानदार म्हणाला आणखीन बऱ्याच गोष्टी दिसत आहेत, तू त्याकडे लक्ष दे
आणि तेव्हा तिचं लक्ष गेलं दुकानामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बियांकडे. शी नोटीस देवर मल्टिपल सीड्स. आणि त्या बियाकडे लक्ष घेत असताना तो दुकानदार तिला म्हणाला, ही सगळी फळं घेऊन जाण्यापेक्षा तू या बिया घेऊन जा. अशासाठी बिया घेऊन जा की जे बी तू रोवशील त्याला जो अंकुर येईल, कालांतराने जे रोपटं उगवेल आणि कालांतराने त्याचा वटवृक्ष होईल, तेव्हा तू पेरलेलं ते बीज आहे ते खऱ्या अर्थाने तुझ्या जीवनाचा प्रवास बनेल आणि तुझ्या श्रद्धेचं ते फळ बनेल. बाप्तिस्मा हे परमेश्वराने प्रत्येक ख्रिस्ती जनामध्ये रोवलेलं असं एक सीड, असं एक बीज आहे. आणि या बीजाची काळजी आपण जशी घेतो, त्याला जसं खतपाणी घालतो त्याप्रमाणे त्याला अंकुर येतो, त्याचं रोपटं तयार होते आणि त्याचं कालांतराने जो वटवृक्ष होतो त्या वटवृक्षामध्ये आपल्या जीवनामधील सगळ्या दुःख आणि सुखाचा प्रवास दडलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आईच्या गर्भातून जेव्हा बाळ जन्माला घेते तेव्हा ते शरीर रूपाने जन्माला येते. पण आणखीन एक जन्म प्रत्येक ख्रिस्तीजन घेतो, ते म्हणजे देऊळ मातीच्या उदरातून. पण दोन प्रकारचे उदर आहेत. जे उदर आईचं असते त्यामध्ये बाळाची शारीरिक आणि भावनिक वाढ होते आणि कालांतराने आपल्या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपण आध्यात्मिक जडणघडण करतो आणि मग ते बाळ श्रद्धेचं एक महान असं प्रतीक बनते. परंतु श्रद्धेचं प्रतीक बनण्यापूर्वी ज्या वेळेला बाळ 1.5-2 महिन्याचं झालेलं असते तेव्हा आपण ख्रिस्त मंदिरात त्याला घेऊन येतो आणि देऊळ मातीचं उदर म्हणजे ख्रिस्त सभा, तिच्या उदरातून हे बाळ नवीन जन्म घेतं. म्हणजे प्रत्येक ख्रिस्तीजन 2दा जन्म घेतो, एक आईच्या उदरातून आणि दुसरं देऊळ मातीच्या उदरातून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आपण आपल्या बॅप्टिस्मल फॉन्टचा आकार बघितला असेल तो उदरासारखा आहे, की आईच्या उदराचा आकार त्यांना दिलेला आहे. आणि म्हणूनच आपण नमोकृपा पूर्ण मर्यायी प्रार्थना म्हणतो, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. प्रभू येशू ख्रिस्त ज्या उदरातून निर्माण झालेलं एक असं एक फळ की त्याच्यामध्ये खूप प्रकारे अशी दाणं दडलेली आहे, जो गोडवा, ती मधुरता आपल्यातील प्रत्येकजण अनुभवत असतो. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याची काही विशेषणं जाणून घेणार आहोत. मार्क अध्याय 1 वचन 9 ते 11 यामध्ये बाप्तिस्म्याचा वृत्तांत मांडलेला आहे. त्या दिवसात असं झालं की येशू गालिलातील नाझरेतून आला आणि योहानाच्या हातून यार्देनात त्याचा बाप्तिस्मा झाला. लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बॅप्टिझम ऑफ द लॉर्डला अजून एक नावाने संबोधिलं जातं, ते म्हणजे फेस्टिवल ऑफ बर्थ, म्हणजे जन्माचं सण. येशूचं मानवी रूप पहिलं मेंढपाळांना प्रकट केलं गेलं, 3 राजाने दर्शन दिलं, आपल्या जीवनातील नजराने दिलं, आपलं जीवन प्रभूठाई रिक्त केलं आणि ते पूर्ण झाले. ज्या दिशेला आले होते ती दिशा त्यांनी बदलली. देवळात येणारा माणूस जेव्हा बाप्तिस्म्यासाठी येतो आणि त्याला ही तिहेरी भूमिका दिली जाते, राजा, याजक आणि संदेष्टा, तेव्हा ती व्यक्ती एकटी नसते, त्यांच्याबरोबर हे त्रैक्याचं ऐक्य असते. म्हणूनच एव्हरी पर्सन इज रिबॉर्न विथ द वॉटर ऑफ द बॅप्टिझम, की बाप्तिस्म्याच्या पाण्याने प्रत्येक व्यक्ती एक नवीन जन्म घेतो. ख्रिस्तातही परिवर्तनाचा जन्म घेतो. म्हणजे पाणी केवळ ते शुद्धतेचं प्रतीक बनत नाहीत, तर पाणी हे त्या परिवर्तनाचं देखील एक महाप्रतीक बनते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजच्या दिवशी ट्रान्सफिगरेशन ऑफ जीसस, येशूचं रूपांतर आणि येशूच्या बाप्तिस्म्यात या दोघांमध्ये जी साम्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत. काही गोष्टी जे रूपांतराच्या वेळेला घडल्या त्यामधील बाप्तिस्म्याच्या वेळेला घडल्या. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण ऐकलं आकाश उघडलं गेलं, रूपांतराच्या वेळेमध्ये तोच वृत्तांत आहे. म्हणून हा जो पॅराडॉक्स आहे हा आपण जाणून घेणार आहोत, की मार्क 1 मध्ये आपण तो उल्लेख ऐकला आणि लूक 9 मध्ये येशूच्या रूपांतराचा बघा वृत्तांत कसा मांडला गेलेला आहे. या बोलल्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसाने पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पहा, मोशे व एलिया
हे दोघे जण त्याच्यावर संभाषण करत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेमध्ये पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. आणि पुढे वचन 35मध्ये त्याची कंटिन्युटी आहे. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका. आता बाप्तिस्म्याच्या वेळेचे शब्द बघा काय होते. बाप्तिस्म्याच्या वेळेला आकाशातून वाणी झाली, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहे आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. इंडिव्हिज्युअल प्रॉक्लेमेशन आहे. इथे फक्त येशूसाठी वाणी झालेली होती. ही वाणी बघा, आय रिपीट अगेन, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहे आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. इथे लोकांविषयी काही सांगितलेलं नाही आहे. आणि रूपांतराच्या वेळेला शब्द बघा कसे झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, त्याचे तुम्ही ऐका. हे आपल्या लोकांसाठी झालेलं आहे. बाप्तिस्म्याच्या वेळेला तिथे उपस्थित लोकांना जाणीव करून द्यायची होती की प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवीपण सिद्ध झालं तर ऐक्य जोडलं गेलं. ही वाणी झाली, द व्हॉइस स्टँड्स फॉर गॉड. आणि दोन्ही ठिकाणी व्हॉइस आहे. रूपांतर बघा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा बघा, दोन्ही ठिकाणी वाणी आहे. वाणी हा शब्द प्रयोग वापरलेला आहे की परमेश्वर त्याच्या वाणीद्वारे बोलतो. देव कोणालाही अजून दिसलेला नाही. मोशेच्या झुडपामध्ये प्रकटीकरणामध्ये देखील देव वाणीमध्येच बोललेला आहे. एलियाच्या याच्यामध्ये देखील देव वाणीद्वारेच बोललेला आहे. म्हणजे परमेश्वर काही वेळेला आपल्याला वाटतं मला दिसला पाहिजे, तो दिसणारा नाही. परंतु त्याचं ती अदृश्य रूप आहे. ते मानवी रूपामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त झाला, शब्द देह झाला. जी वाणी होती सुरुवातीला तो शब्द देह झाला आणि आम्हामध्ये राहिला. म्हणून आपण ख्रिसमस साजरा केला आणि त्याची परिपूर्णता म्हणून आज बाप्तिस्म्याचा सण साजरा करतो. ह्या वाणीमध्ये परमेश्वर बोलला. म्हणजे त्रैक्यामधील पहिली व्यक्ती पिता, याचं दर्शन यार्देन नदीमध्ये घडलं आणि त्याची परिपूर्णता रूपांतराच्या डोंगरावर झालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता दुसरी आपण ऐकतो की आकाश उघडलं गेलं. आकाश उघडलं गेलं आणि नवं तेज प्रभू येशू ख्रिस्तावर आलं. त्याची वस्त्र चकाकीत झाली आणि या ठिकाणी आकाश उघडलं गेलं आणि देवाचा पवित्र आत्मा कबुतरासारखा प्रभू येशू ख्रिस्तावर विराजमान झाला. म्हणजे इंट्रोडक्शन टू दी होली स्पिरिट, की पवित्र आत्मा एक प्रतीक होऊन त्या ठिकाणी आला. आणि मग त्यानंतर ह्या ज्या गोष्टी घडल्या की मेघाने छाया केली. हे प्रोटेक्शन आहे. मेघ असं प्रतीक आहे की गॉड ऑलवेज प्रोटेक्ट्स अस. त्याची छाया तो आपल्यावर अशी ठेवत असतो. म्हणून बाप्तिस्म्याच्या वेळेला जे घडलं ते रूपांतराच्या वेळेला गेलं. या दोघांमध्ये साम्यता अशी आहे की त्या ठिकाणचं जे रेव्हेलेशन झालं ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची त्याचा दैवीपणा सिद्ध करण्यासाठी बाप्तिस्म्यामध्ये वाणी झाली. मेघाने छाया केली या ठिकाणी वर्णन नाही आहे. आकाश उघडलं गेलेलं आहे असं वर्णन त्या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. आणि तिसरा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे की पहिल्या भागात दिलेला आहे, तू माझा परमप्रिय पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी दिलेलं आहे, तू माझा पुत्र माझा निवडलेला, त्याचं तुम्ही ऐका. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जीवनाचं जेव्हा ट्रान्सफिगरेशन असते, रूपांतर जेव्हा असते, ट्रान्स या शब्दाचा अर्थ म्हणजे चेंज आणि फिगर म्हणजे व्यक्ती. व्यक्तीमध्ये झालेला बदल जो प्रभू येशू ख्रिस्ताच बदल झाला तो जनमानसात घडला पाहिजे. म्हणून बाप्तिस्म्याचा दिवस आणि रूपांतर ह्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आपल्याला आढळते. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, आज प्रभूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करत असताना असंख्य लोकांना प्रश्न पडतो की प्रभू येशू ख्रिस्त परिशुद्ध असताना तो यार्देनमध्ये बाप्तिस्मा घेण्यासाठी का गेला आणि खरोखर योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला का? प्रभूचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याद्वारे होता. येशू यार्देनच्या पाण्यामध्ये चालला अशासाठी की तत्पूर्वी पश्चाताप केलेली प्रत्येक लोक पाण्याने बाप्तिस्मा घेत होतं. बट ॲज जीसस एंटर्ड द वॉटर ऑफ द यार्देन प्युरिफाईड, सँक्टिफाईड झालं की येशूच्या यार्देनमध्ये पदस्पर्शाने यार्देनचं पाणी पवित्र झालं. मग तत्पूर्वी जो पाण्याने बाप्तिस्मा दिला जात होता तो पाणी आणि पवित्र आत्मा याची त्या ठिकाणी सांगड घातली गेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूच्या बाप्तिस्म्याचं रहस्य जाणून घेणं गरजेचं आहे. तांबड्या समुद्रातून फारोच्या गुलामगिरीमध्ये असलेल्या लोकांना त्या पाण्यातून बाहेर काढलं गेलं. म्हणजे तिकडे गुलामगिरी होते आणि पाण्यातून बाहेर काढणं म्हणजे गुलामगिरीतून बाहेर काढलं. पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला.
दुसरं एक उदाहरण आपण पाहतो ते म्हणजे ईस्टरची मेणबत्ती. ईस्टरच्या रात्री पास्काची मेणबत्ती 3दा आपण इमर्स करतो. हे ख्रिस्ती रहस्य आपण साजरे करतो तेव्हा देखील आपल्याला बाप्तिस्म्याचं स्मरण केलं जातं. म्हणून बाप्तिस्म्याच्या वेळेला ही पास्काची मेणबत्ती पेटवली जाते. हा प्रकाश आपल्या प्रत्येकाला दिला जातो. ही ज्योत आई वडील आणि धर्मपालक यांच्या हवाली केली जाते. त्या मागचा अर्थच असा आहे, पास्काच्या रर्त्यामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा हे जी परिपूर्णता आहे आणि इमर्सिंग ऑफ द वॉटर ऑफ द बॅप्टिझम, बाप्तिस्म्याच्या पाण्यामध्ये प्रत्येक मनुष्य, पास्काची मेणबत्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यामध्ये पुन्हा पुन्हा बाप्तिस्मा देऊन आपल्याला शुद्धतेकडे नेतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि भगिनींनो, की येशूने योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारला अशासाठी की यहुदी परंपरा, द ज्यूइश ट्रेडिशन जी होती ती येशूला पूर्ण करायची होती. आणि म्हणून ती यहुदी परंपरेनुसार एक यहुदी म्हणून येशू यार्देनमध्ये जातो. दुसरं म्हणजे योहान त्याचा प्रिडेसर होता, त्याचा मार्ग तयार करायला गेला होता. आणि यहुदी लोकांचा विश्वास असावा की पापमुक्ती यार्देनच्या पाण्यामध्ये होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं यार्देनमध्ये जाणं हे विधिलिखित होतं. तिथे त्रैक्याशी पूर्णता होती. आणि म्हणून पहिल्या स्टार्टिंगला जे घडलं की येशूचा बाप्तिस्मा त्याची ट्रू आयडेंटिटी, त्याची खरी ओळख लोकांना करून देतो. देव येशूला त्या ठिकाणी त्याचं पास्टल वर्क, पाळकी कार्याचा शुभारंभ होतो. जरी आपण बघितलं की येशूचा पहिला चमत्कार काना गावात झाला, तरी पाळकी कार्याचा शुभारंभ हा यार्देन नदीमध्ये झाला. तेव्हा देवाचा आत्मा त्याच्यावर झाला आणि प्रोक्लेम केलं गेलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, माय बिलवड सन. पब्लिक मिनिस्ट्री, मानवतेसाठी, पाप व मरणातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने यार्देनमध्ये बाप्तिस्मा स्वीकारला. पण येशूचा बाप्तिस्मा योहानाकडून नाही तर खुद्द पवित्र आत्म्याकडून झाला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्म्याचा दुसरा मुद्दा आहे प्रोफाऊंड ह्युमिलिटी. प्रोफाऊंड ह्युमिलिटी म्हणजे काय? परिपूर्ण नम्रता. की पापविरहित असताना देखील येशू पाप्यांना नम्रता शिकवतो, दाखवतो व पाप व मरण यातील ऐक्य हे आजच्या दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे. पहिलं म्हणजे पॉईंट आहे बाप्तिस्म्याचा, येशूची ट्रू आयडेंटिटी, त्याची खरी अस्मिता, त्याची ओळख. दुसरा प्रोफाऊंड ह्युमिलिटी. आणि ही ह्युमिलिटी, हा नम्रपणा खुद्द योहानामध्ये होता. म्हणून तो म्हणाला की माझ्या मागून जो येणार आहे त्याच्या पायतानाचे बंद मोकळे करण्यास देखील मी अपात्र आहे. आगमन काळातील वाणी जी होती त्या वाणीची परिपूर्णता पूर्ण झाली. कोणीतरी माझ्या मागून येत आहे. बाप्तिस्मा स्वीकारल्याने आपण पुढे जात असताना मागचा तयार झाला पाहिजे. असे गावामध्ये कम्युनियन वाटत असताना आजाऱ्यांना मी एका घराजवळ 2 नारळ सुकलेले आणि एका नारळामधून एक छोटंसं रोपटं डोकं बाहेर काढून उभं होतं. त्या घरमालकाला मी विचारलं. तो म्हणाला की फादर, घराचं जेव्हा पायाभरणी झाली, कोणशीला केला, त्यावेळेला त्या आरशाजवळ 2 नारळ असे बांधलेले होते. घराचं आज उद्घाटन झालं, परंतु ते नारळामध्ये आज रोप निर्माण झालेलं आहे. बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीने डोकं पाण्यातून जेव्हा बाहेर येतं ना, तेव्हा असं टोक वरती निघालं पाहिजे. म्हणजे माझी सुवार्ता मर्यादित मला ठेवायची नाही आहे. मला बाप्तिस्मा मिळालेला म्हणजे त्या दिवसापासून मी सुवार्ता प्रचारक बनलो पाहिजे, ती सुवार्ता मी इतरांना दिली पाहिजे, हा त्यामागचा अर्थ आहे. सकाळी पाहता क्षणी ते बाप्तिस्म्याशी कसं कनेक्टेड आहे हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक थॉट, एक विचार आला की परमेश्वर बऱ्याच वेळेला नवीन नवीन माणसाला तयार करतो, पण पुढे चालणारा जो आहे त्याने मार्ग दाखवला पाहिजे. मार्ग गडबडला तर मात्र ती सुवार्ता प्रचारित होऊ शकत नाही. म्हणून आपण ज्याप्रमाणे बाप्तिस्म्याचा पाण्यातून डोकं वर काढलं लोकांनी, आणि आजही यार्देन नदीमध्ये खूप लोक जातात. आपल्याकडे पहिल्या सुरुवातीला प्रौढ बाप्तिस्मा होते, आता इन्फंट बॅप्टिझम लहान लेकरांचे वाढले आहेत. पण यार्देनमध्ये आजही मोठी लोकांना पूर्णता बुडवलं जाते. जे इस्रायलमध्ये गेले असतील आणि यार्देन नदीमध्ये तुम्ही बघितलं असेल, पूर्ण इमर्स इन टू द वॉटर ऑफ बॅप्टिझम. तिथे पाण्याने बाप्तिस्मा दिला जातो, पण मस्तक पूर्णता बुडवून बाहेर काढलं जातं. आणि ज्या वेळेला ती इमर्स होऊन आपण बाहेर येतो, डोकं बुडवून बाहेर येतो, तेव्हा तिकडे नवं जीवन असते, नवं चैतन्य असते. 3 गोष्टी आजच्या या सणापासून शिकूया. पहिलं म्हणजे टू ओबे क्राइस्ट कमांड. प्रभू येशू ख्रिस्ताने जी आज्ञा दिलेली आहे,
आदेश दिलेला आहे की संपूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. हा पहिला कमांड ही ओबे करायचं. कमिट युअर सेल्फ टू क्राइस्ट. दुसरा मुद्दा की येशू ख्रिस्तामध्ये आपली बांधिलकी, आपला कॉयरची आजही बांधिलकी आहे, प्रार्थना संघाची बांधिलकी आहे. लोक कमी जास्ती होतात, पण बांधिलकी जी आहे, कमिटमेंट जी प्रेयरमध्ये आहे, जी व्यक्ती ज्या वेळेला कमी करते, समवेअर आय एम गोईंग रॉंग, म्हणून नेवर गेट डिसअपॉइंटेड. आपलं चर्च एका वेळेला भरत होतं, आता नाही आहे, याचा अर्थ प्रार्थनेचा वेग कमी झाला आहे का नाही आहे. लोकांची मेंटॅलिटी बदललेली आहे, मानसिकता बदललेली आहे. आपण एखाद्या धर्मगुरूंसाठी किंवा व्यक्तींसाठी मंदिरात येत नाहीत. जर मी ख्रिस्तासाठी येत असलो तर जसं अगोदर भरत होतं तसं भरलं गेलं पाहिजे. कारण माय कमिटमेंट इज नॉट टुवर्ड पर्टिक्युलर पर्सन किंवा प्रीस्ट, माय कमिटमेंट टू द क्राइस्ट. या ख्रिस्तासाठी माझी कमिटमेंट पाहिजे. म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की कमिट युअर सेल्फ टू क्राइस्ट. येशू ख्रिस्ताबरोबर एकदा बांधील राहिलो ना, मेक्स नो डिफरन्स. कोण बोलतो, काय बोलतो ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. फॉर मी द क्राइस्ट इज अ प्राईम इम्पॉर्टंट. येशू माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तिसरं म्हणजे कमिट युअर सेल्फ टू दी लिव्हिंग जीसस. येशू जो भाकरीमध्ये उपस्थित आहे त्याच्यामध्ये वारंवार आपण संपर्कात राहिलो पाहिजे. चॅपल फक्त तिकडे जाऊन, बायबल आपण घरी जाऊन वाचू शकतो. आपल्या चॅपलमध्ये त्यामुळे एकही पुस्तक वगैरे किंवा रोजरी आपण ठेवत नाही. रोजरी घरी करू शकतो. चॅपल मौनासाठी आहे, तिथे आपण कमिट झालो पाहिजे. बाप्तिस्म्याचा सण या 3 गोष्टी आपल्याला शिकवतो की माझं ओबिडियन्स जे आहे, माझा आज्ञाधारकपणा जो आहे तो येशूच्या आज्ञेशी आहे, पालन करणं आहे. दुसरं म्हणजे माझी कमिटमेंट जी आहे, प्रार्थनेची कमिटमेंट असो किंवा कुठलीही असू दे, ती येशूची आहे. आणि तिसरी माझी कमिटमेंट आहे खुद्द ख्रिस्ताशी, की जो माझ्या जीवनाचं प्रकटीकरण आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याला शक्य असेल त्यांनी गुडघ्यांवरचा. आपण आज या हिलिंगमध्ये शिरत असताना बऱ्याच वेळेला आपण फिजिकल हिलिंग किंवा सायकोलॉजिक हिलिंग, स्पिरिच्युअल हिलिंगसाठी प्रार्थना करतो. आज हिलिंग प्रार्थना इमोशनल हिलिंग. भावनेचे मोठे प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे मनुष्याचा वैरी झालेला आहे. मनामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे, कलह आहे, भांडणं आहेत. म्हणून जी एक भावनिक आरोग्यदान आहे, त्या भावनिक आरोग्यदानासाठी आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याला शक्य असेल त्याने गुडघ्यांवर जाऊया. स्तोत्र 41. स्तोत्रकार म्हणतो, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. परमेश्वर त्याचं रक्षण करील व त्याचा प्राण वाचवेल. भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या वैऱ्याच्या इच्छेवर सोडणार नाहीस. हालेलुया, 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 हालेलुया. 41 वचन 3 सांगते, तो रागाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळेल. हालेलुया, 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 हालेलुया. तो रोगी असता प्रभू त्याचं अंथरुण बदलेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझे वैरी माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात की जेव्हा केव्हा मरेल याचे नाव गाव केव्हा नाहीसे होईल. पण प्रभू म्हणतो, माझे सर्व दृष्टी मिळून माझ्या विरुद्ध कुजबुज जरी करीत असले तरी परमेश्वर मला सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. त्याला असह्य रोग जडला आहे, तो पडला आहे, तो आता उठणार नाही असे जे म्हणतो त्याला प्रभू म्हणतो, तो माझा सखा आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे. परमेश्वराची दया आपल्या ठाई उदंड आहे. त्या परमेश्वराकडे आपण आरोग्यदानासाठी प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. महान परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूचा Lord, Lord, mighty Lord, Lord, powerful Lord. Glory to God, या क्षणाला आमचे सगळे भावनिक आजार आम्ही तुला समर्पित करत आहोत. परमेश्वरा, आमच्या मनातील सर्व अमंगळपणा तू नाहीस कर. Bless your name, Jesus. Glorify your name, Jesus. प्रभू येशू ख्रिस्त, आम्हा सगळ्यांना तू
विविध प्रकारच्या भावनांचं दान दिलेलं आहे. Jesus, Lord. आमच्यामध्ये प्रेमाची एक भावना आहे, Jesus. पण त्याही बरोबर रागाची भावना आहे, Jesus. द्वेषाची भावना आहे. Yes, Lord. बऱ्याच वेळेला आम्ही एक दुसऱ्यांबरोबर खूप नकारात्मक करतोय. वर्षानुवर्षे आमच्या अंतःकरणामध्ये ती भावना आम्ही उन्मत्त करून ठेवलेली आहे. प्रभू, आज आम्हाला ती बाहेर काढायची आहे. कित्येक वर्ष आमचं एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे बोलणं नाही, अबोला आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील आमचे प्रयत्न आमच्या वागणुकीमुळे असमर्थ ठरतात. आज तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण आम्ही आमच्या सर्व बंधू भगिनी मागत आहोत, जी भावनिकरित्या आजारी आहेत. प्रभू, या भावनिक आजारातून त्याला तू मुक्त करावंस, त्याला तू स्पर्श करावं, त्यांचं काळीन जे विदीर्ण झालेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ता तू शुद्ध करावं, म्हणून आम्ही तुझ्याकडे याचना करीत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. Praise him, bless him, Jesus. Glorify him, Jesus. Bless him, Jesus. Hallelujah, Jesus. आपण गीत अंतरमासे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू तुला. अंतरमासे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. अंतरमासे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. स्वर्गाविरुद्ध मी पापी, पापा तुझा मी अपराधी. बापा तुझा मी अपराधी, पुत्र तुझा मी तुझा लाडका, प्रिय झाले पाप मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. हालेलुया, 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 आपले दोन्ही हात आपण हृदयाजवळ आणूया. परमेश्वर आपल्या हृदयाचा ताबा परिपूर्ण घेतो, पण हृदयातून आपण ज्या गोष्टी बाहेर घालवल्या पाहिजेत त्यासाठी प्रभूशी एकरूप होणं गरजेचं आहे. ही ती वेळ आहे. आज प्रभू आपल्याला आपल्या भावना तपासून पाहण्यास पाहत आहे. क्षणभर डोळे बंद करूया आणि केवळ आपल्या नजरेसमोर भाकरीत असलेल्या येशूला आणूया. कुठली माझी भावना मला सातत्याने सतावत आहे, ज्यामुळे मला निंद्रानाश आहे, ज्यामुळे माझे निर्णय, योजना, डिसिजन्स चुकतायत, परस्परावर नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी मी उणे पडतोय, समोरच्या व्यक्तीशी मला बोलायचं आहे पण मला धैर्य मिळत नाही आहे. प्रभूला सांगूया, माझ्या जीवनामधील ज्या मिष्ट भावना मला सतावतात त्यामुळे माझे नातेसंबंध स्वतःशी, इतरांशी आणि खुद्द ख्रिस्ताशी बिघडलेले आहेत. ते मला प्रभूला परिपूर्ण करण्यासाठी प्रभूला आपण विनंती करूया. प्रभूला सांगूया, ए पवित्र आत्म्या, तू माझ्यावर ये, माझ्यातील मलिनता नाहीसे कर. माझ्या हृदयामध्ये जे जे कप्पे मी बांधलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी मी गाठी मारलेल्या आहेत, 3 राजांनी ज्याप्रमाणे आपल्या थैल्या सोडल्या तसे माझ्या जीवनाला बांधलेल्या विविध गाठी, त्या थैल्या मला सोडायच्या आहेत. प्रभू, मला तुझ्यामध्ये मुक्त व्हायचं आहे, मला तुझ्यामध्ये भरून नगायचं आहे. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याला माझ्यावर पाठव व पवित्र आत्म्याद्वारे तू भरून टाक. त्याच्या विविध प्रकारचे दाणं आणि फळांचं तू मला दान द्यावंस. म्हणून आपण स्पिरिट ऑफ द लिव्हिंग गॉड या गीताद्वारे आपलं जीवन प्रभूमध्ये एकरूप करूया. प्रभूला सांगूया, मेल्ट मी, मोल्ड मी, हील मी आणि फील मी. आधुंस करूया, परिपूर्ण त्या प्रभूला शरण जाऊया. ज्या गोष्टी आपल्या बाहेर काढायच्या आहेत त्या पूर्ण नष्ट करूया, त्या भस्म करूया, त्या वितळून टाकूया. Spirit of the living God,
उंच करूया. हालेलुया 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 Thank you, Jesus. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. Hallelujah. Hallelujah. यीशु ने हमको चंगा किया है, बोलो यीशु की जय। यीशु ने हमको चंगा किया है, बोलो यीशु की जय। यीशु ने हमको चंगा किया है, बोलो यीशु की जय। यीशु ने हमको चंगा किया है, बोलो यीशु की जय। ला 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 ला. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपणामध्ये फादर निलेश तुस्कानो आपलेच आहेत. फादर आपल्या नंदाखाल धर्मग्रामामध्ये आहेत. संत पौल त्यांचे वचन जसे तलवारीसारखे धारदार आहेत, तसे फादर निलेश यांचे शब्दसुद्धा तलवारीसारखे धारदार आहेत. परंतु त्यांनी मऊ शब्दाच्या शैलीमध्ये आपल्याला येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आणि त्याचे रूपांतर ह्यामधील जे साम्य आहे ते आपल्याला अतिशय सुंदर शब्दामध्ये पटवून दिलेलं आहे. फादर अब्राम, फादर लिओ आणि आपणा सर्वांच्या वतीने फादर निलेश तुस्कानो यांचे मी आभार मानतो. परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद आपल्या प्रेषितीय कार्यावर असावा अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.